उगवता सूर्य आणि मावळता सूर्य आपल्याला खूप काही शिकवतात. उगवता सूर्य नवीन संधी, आशा आणि जीवनाचा प्रारंभ दर्शवतात आणि मावळता सूर्य दिवसाची समाप्ती, अनुभव आणि जीवनातील बदल दर्शवतात. आणि तसंच मावळता सूर्य आपल्याला पश्चाताप न करता वर्तमानात जगण्याची आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेण्याची शिकवण देतो. याचं तात्पर्य असं की या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवनातील चढ उतार, चांगले वाईट दिवस आणि परिस्थिती नेहमी बदलत राहते, एकसारखी कधीच राहत नाही याची जाणीव करून देत असतात. नमस्कार. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी, कारण आज घरी कोणीच नव्हतं. फौजी साहेब गेले ड्युटीवर, राजू गेला कामाला, सागर आकाश गेले कॉलेजला. मग मी एकटीच घरी असले का मग असं व्हिडिओ स्टार्ट करायला आणि व्हिडिओमध्ये काय दाखवावं तरी काही सुचतच नाही. त्यामुळे म्हटलं संध्याकाळी सगळे घरी आले ना मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर आता सगळे घरी आलेत. राजू पण आलाय, फौजी साहेब, सागर आलाय आणि आकाश येतोय अजून क्लासवरून. आज चोपळ्यावरूनच व्हिडिओची सुरुवात केली. तर झोपळा नाही चोपळा झोपळा नाही चोपळा 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 तेच ते काय काय असं चोपळा झुला काय की नाही. याची अजून रंग येणार आहे हा ना. हे झाड लावू आपण साईड. हा इथं साईडने फौजी साहेब बोलते. इथं एकदा टेरेसला आपल्या कलर झाला, त्यानंतर इथं झाडं वगैरे लावू म्हणतात आणि थोडीशी साईडने डिझाईन पण राहिली अजून. हे पा याच्या साईडने तर वरची डिझाईन पण बाकी आहे अजून. तर हळूहळू होतंय सगळं. इथं लाइटिंग लावायची, इथं एक लाईट, मागे 2 लाईटी. काय काय प्लॅनिंग आहे पा फौजी साहेबांचं. वर 4 लावायच्यात म्हणतात आपल्या पिरामिडला, लाईटी लावायच्यात. आणि हे समोरचं गार्डन आता अस्तव्यस्त झालंय जरा, कारण काम चालू होतं ना. तर पलीकडे झाडं ठेवलेत काही, तर हे झाडाची पण सेटिंग करायची. इथं जरा पामटचे झाडं वगैरे लावायचेत. हे सगळे इटा बिटा सगळ्या काढून टाकायच्या. हा ना. आता सगळं स्टीलचं रॅक बनवायचं, लोखंडाचं ते सगळं रॅक बनवायचेत आणि त्याच्यावरती झाडं ठेवायचेत. तर आवाज कसा येतो काय माहित आता व्हिडिओ मध्ये, कारण एवढं वारं चालू आहे ना. तात्पुरत्याचं ठेवून देऊ झाड ठेवायचे का. चला मग बघा ना कुठे येतो. हे पा राजू आतमध्ये या स्टोर मध्ये. तर त्यांनी मस्त तिथं बाज वगैरे टाकली आणि आपला तिथंच येऊन बसत असतो. त्याला इतकं आवडतं ना टेरेस वरती. हे पा निघला बाहेर इथं. तर त्याला इथं गार्डन झालंय, चोपाळा झाला बसायला आणि मोकळं वातावरण, एकदम थंड हवा चालू. तर त्याला असं टेरेस वरती खूप आवडतं है ना. आले आले. ठेवता का इथं तात्पुरते द्या ठेवून, नाही का. गबाळ झालंय त्याच्यात. ती कोरपड नका फेकून, मला लागते ती कोरपड. दाद्या कुठं फिरायला गेलता काय. चल वरती झाडांची थोडी सेटिंग करायची आहे. चल बरोबर चल. आला आला. चल रे दादू चल. हे पा दादू गेलता फिरायला, तर तो पण आलाय. त्याला पण घेऊन चालले वरती टेरेसवर थोडस झाडं लावायला. आता ते आपलं पिरामिडचं काम झालंय ना, तर म्हटलं थोडेसे झाडं लावून द्यावा इकडं पलीकडे ठेवलेले. काय हो काय नाही हो. अरे हळू हळू हळू. हे खाली धर ना बाबा व्यवस्थित. हा माझ्या म्हातारा जाईल ना कमरड बाबू. कॅमेऱ्याचं पण तुटलेलं. हा टाकलं तोडून. आणि हे पा फौजी साहेबांनी ट्रायपॉडचं तोडलं, ट्रायपॉडच पडलं खाली. हे पा आपल्या गुलाबांना किती फुलं आलेत, किती मोठं फुलं आलंय. हे ऑरेंज कलरचं, हे लाल कलरचं आणि पिवळ्या कलरचे पण फुलं आलेत बरं का. हे पा मस्त गुलाबाची झाडं खूप उंच झालेत आता. आणि पिंक कलर आणि आपलं बेलाचं झाड एवढं झालंय बरं का आता. हे पा अशा मोठ्या ड्रम मध्ये लावलेलं आहे आणि ते एवढं झालंय आता.
आणि तुम्हाला खोटं वाटण ताईंनो, आपल्या बेलाच्या झाडाला हे पा 5 पानं 5 पानं 4 पानं हे असेच येतात. हे पा तुम्हाला मी एकदा बोलले पण होते, आपल्या बेलाच्या झाडाला 3 पानं खूप कमी असतात, पण 4 पानं आणि 5 पानं खूप जास्त प्रमाणामध्ये, 4 पेक्षा पण 5 पानं जास्त असतात. म्हणजे सगळे असेच आहेत बरं का. तर असे 4-4 5-5 पाने द्यायला. असं म्हणतात बेलाच्या झाडाला 5-5 पानांचे पानं येणं म्हणजे खूप शुभ मानलं जातं. कशाची ते पा फौजी साहेबांना नाहीच दम निघणार बर का. लगेच त्यांच्या चोपाळ्याजवळ तिकडे झाडं चालवलेत त्यांनी. बापरे, अहो अजून कलर मारायचा टेरेसला, तवर ठेवता वय. ते पा त्यांची सजावट झाली चालू. आणि हे पाईकून कसं आबळ आलंय ना, एकदम असं काळ काळ भंगार. किती आबळ आलंय बघा ना तिकून. कधी पाऊस येईल सांगता येत नाही, म्हणून तर कलर द्यायला थोडस लेटच करू आपण जरा इथं, नाही का, डॅम प्रूफ मारायला. कशाला ते हा ठेव ना तिथं, ती ग्रो बॅग आहेत ना पलिका सरकायची होती बाबू, ती पलिका सरको जरा ग्रो बॅग, आणि त्याच्या अलीकडे ठेव. हा हे बघ हे बघ हे बघ हे, हा ट्रे आहेत ना सगळे एक लाईनीमध्ये एक शेजारी ठेवायचे. हा त्या शेजारी ठेव. एवढं वार चालू आहे ना आज, लय आभाळ आलंय. हे पहा आपल्या गोकर्णाला मस्त अशी फुलं येतात बर का. निळं फुल आलं इथं. झाले तिकडे झाड. बापरे, जास्वंदीला कसलं भारी फुल आलंय ना. हे पा, वाव. तुम्हाला एक सांगू का, बाकीच्या जास्वंदी आहेत ना सकाळी फुलतात, पण ही जास्वंदी संध्याकाळी फुलती बघा. सकाळी पाहिली ना तर कळी होती ही, आणि संध्याकाळी लगेच याचं आत्ता म्हणजे जस्ट 5 मिनिटं झाले ती हे फुल उमलायला लागलेलं. उमललं पण हे पा, अजून थोडंसं उमलं ते व्यवस्थित. आणि बाळकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जो पाळणा मी सजवला होता ना, झाडाच्या फांद्या लावून पानं लावून, तर ह्याच मधुकामिनीच्या झाडाच्या फांद्या होत्या बरं का त्या. तर याचे पानं एवढे भारी आहेत ना ताईनं, फुलांचा वास तर इतका छान आहे ना. तर डेकोरेशनसाठी याचे पानं म्हणजे पानं वगैरे फांद्या वापरल्या जातात. तर यांनीच मी पाळणा आपला सजवला होता. बापरे बघा. हे पा मस्त झोका खेळतोय राजू आता. तर इथं स्टोरूममध्ये त्यांनी मस्त त्याचं बिस्तरा वगैरे लावलाय, आणि इथं चोपड्यावर बसतो, मस्त एन्जॉय करतो तो. त्याच्या दाजी बोलतेत आम्ही इकडे झाडं उचलितो आणि तू झोका खेळत बसलाय. हे पा दाजी मेव ना मस्त आता झोका खेळत आहेत. एवढीच हवस राहिली होती का चौपाळ्याची? भारी झाले ना. तर हे पा लिली लावली होती मी ह्या कुंडीमध्ये, आणि त्याच्यातच रोजमिरीची एक कटिंग खोचून दिली ती. तर रोजमिरीची कटिंग पण भारी झाली. हे पा, तर त्याचा वरचा शेंडा मी कट केला होता रोजमिरीचा, ते मस्त फांद्या फुटल्यात त्याला. हे पा इथला शेंडा कापला होता, असा शेंडा कापला रोजमेरीचा, तो मस्त असा गुब्बारा होतो त्याचा बोनसाय झाल्यासारखं. आणि लिलीचं एकदम छोटं झाड लावलं होतं इथं, तर ते पण मस्त आलंय. ती पण लिली छान आली बरं का. आणि याला तर किती छोटे छोटे झाड आलेत खाली बघा ना. हे पा छान फुटलं बरं का हे पण. हा ना, मोठ्या याच्यात हा ना. थोडस छान होतं त्याला, मग आपण ट्रान्सफर करू त्याला, है ना. फौजी साहेब धराई कटर, ते कॉइन प्लांट आहे ना ते खूप जुनं झालंय, तर वरून त्याची कटिंग करावं लागती. ते जुने 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 पान आहेत ना सगळे कट करायचे, मग ते नवीन खाली फुटतात. इकडच घ्या.
कॉइन प्लांटला. हळू हळू हळू. तर ताईंना तुम्हाला दाखवते मी. पहा, हे सगळ्यात आधी फर्स्ट टाइम लावलं होतं मी कॉइन प्लांट याच्यामध्ये. तर हे खूप दिवसाचे आहे बरं का. तर असे पानं खूप असे जुने जुने झाले ना, काय होतं ते असे पिवळे पडायला लागतात किंवा ते एजेड झाल्यासारखे वाटतात. तर काय करायचं, त्याचे सगळं वरून पानं वगैरे सगळं कापून काढायचं, एकदम एक पान सुद्धा ठेवायचं नाही. मग ते पुन्हा छानच फुटतं, नवीन त्याला म्हणजे पानं येतात. तर आता मस्त ते कापलं ना छान फुटन. जसं की हे पा, हे आता जस्ट म्हणजे नवीन लावलेलं आहे ना, महिना दीड महिना होत आला याला. तर तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हे असा टप फुटलेला होता आणि मी याच्यामध्ये अगदी थोडं लावलं होतं बरं काही कॉइन प्लांट. हे पा, तर एकदम दाट झालंय. आता हे नवीन पानं आहेत ना, त्यामुळे त्याच्यावरती अशी चमक आहे ना. हे पा, आपण एखाद्या कुंडीमध्ये टपामध्ये थोड्याशा जरी ह्या कॉइन प्लांटच्या मुळ्या लावल्या ना, थोड्याच दिवसामध्ये ना ते गमला पूर्ण असं गच्च भरून जातो. हे पा, असं पूर्ण कापावं लागतं बरं का. मध्ये पाणी घालून घालून गड्डा झाला होता आहे ना. आणि हे पहा आपले स्पायडर प्लांट वगैरे किती छान झालेत वरचे हँगिंग बकेटमध्ये. स्पायडर प्लांट पण हँगिंग बकेटमध्ये छान दिसतात बरं का. आता हे असल्या हँगिंग बकेट आहेत ना, आपलं जे पिरॅमिड झालंय, चोपळा झालाय ना, त्याच्या सगळ्या बाजूनी आपल्याला अशा बकेट लावायच्यात बरं का, झाडं लावायचेत. दादू, कचऱ्याची बकेट आण भाऊ टेरेसवरून. पलीकडे असं बघ छोटी पांढरी इथं. हा पलीक, हे कचरा भरायला. त्यात गवत आहे का? ते हँगिंग बकेट लावायचेत ना आपल्याला तिकडं, त्याच्यात लावायला होईल ते, आहे ना. टाक त्याच्यात. तर पलीकडे काम चालू होतं ना आपलं पिरॅमिडचं, स्टोरूमचं, त्यामुळं इकडं झाडांकडे थोडं लक्षच नाहीये, अस्तव्यस्त झालेत सगळे. तर तेच आपल्याला हळूहळू आता नीट करायचे. फौजी साहेबांनी कॉइन प्लांटची कटिंग केली ना आता, तर सागर तेच भरतोय आता. तो पण कटिंगला आलाय हो, ऐका ना. तो कॉइन पलीकडला कॉइन प्लांट पण कटिंगला आलाय. टाकायचो. हा द्या का काका, म्हणजे छान फुटन तो. घ्या इकडं. झाडं लावणं, झाडांचं मेंटेनन्स करणं, त्यांची काळजी घेणं काही ना तर फटीक वाटतं बरं का. पण झाडांच्यातून जो आनंद मिळतो ना आम्हाला, तो आनंद मी शब्दात पण सांगू शकत नाही. आम्हाला झाडांच्यातून जेवढा आनंद मिळतो ना, तो कशातूनच मिळत नाही बरं का. ताईंनो, झाडं लावण्याचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं, आपलं तणाव कमी होतो, आपला आनंद वाढतो आणि पर्यावरणासाठी सुद्धा चांगलंच असतं. आपल्या घरामध्ये, घराच्या आसपास जर झाडं लावले ना, आपल्या घराचं वातावरण एकदम शुद्ध होतं. आणि अजून एक फायदा सांगू का तुम्हाला, झाडांच्यामुळं आपल्या घराचं सौंदर्य वाढतं. आपल्या अंगणामध्ये, घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते, एकदम पॉझिटिव्ह फील होतं घरादारामध्ये आपल्या. आणि आपल्या गार्डनमध्ये आपण फळभाज्या, त्यानंतर फळं म्हणजे फळांचे झाडं लावले तर आपल्याला एकदम ऑर्गॅनिक भाज्या आणि फळं पण मिळून जातात. झाडू बाईनीच मारावं म्हणून काही गरजेचं नाही बरं का, नाही तर म्हणतात मेजर झाडू मारतो. फौजी साहेब बोलतात झाडू काय बाईनीच मारावं म्हणून गरजेचं नाहीये, नाहीतर म्हणतात फौजी साहेब का मारतात झाडू. कुठं लिहिलंय का जेंट्स लेडीज मारायचं असं झाडू? हा ना, फौजी साहेब म्हणतात त्याच्यामुळे सांगितलं. या धावपळीच्या जीवनामध्ये ना, सगळे जिथे आपल्या लाईफमध्ये एवढे बिझी आहेत ना, कोणालाच वेळ नसतं. त्यामुळं तर फौजी साहेब बोलले, दिवसभर तर मी ड्युटीवर जातो, तू घरी असती, मुलं जातात कॉलेजला, पण संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून येतो ना आपण, त्यावेळेस आपण दोघं टेरेसवरती जाऊ, मोकळ्या हवेमध्ये झोका खेळत बसू आणि आपल्या टेरेस गार्डनचा, नेचरचा आनंद घेत बसू. त्यामुळं तर मग फौजी साहेबांनी चोपळा बनवून घेतला. त्यांचं पण बरोबरच आहे, कारण कसं आहे ना वय परत येतं ना गेलेली वेळ हाती उरते, केवळ आठवणींचा खेळ. वाढत्या वयाबरोबर नात्यांचं समीकरण बदलत जातं, सारं काही नकळत मग हे वयच हिसकावून घेतं. उथळ वयातलं पाखरू प्रौढ जबाबदारी घेतं, जगण्याच्या या खेळात जगणं मात्र हरवून जातं. स्वप्न आणि जबाबदारीच्या तराजूत कष्टानं सारं कमावता येतं. मरता मरता आपलं मन काय म्हणतं, एक क्षण स्वतःसाठी जगायला हवं होतं. त्यामुळेच तर मंडळी, आपण जन्माला आलो होतो त्यावेळेस बरोबर काहीच नव्हतं घेऊन आलो आणि जाताना पण काहीच घेऊन जाणार नाही.
पण जेवढं आहे आपल्याकडं तेवढ्यात आपण समाधानी राहायचं. आणि गेलेले दिवस ते निघून गेले, पण जो रोजचा दिवस येत आहे ना, तर तो आनंदात घालवायचा प्रयत्न करायचा, तर जीवन एकदम छान आणि सुंदर होऊन जातं. तर बाळकृष्ण जन्माष्टमीला मी ह्या रिंगपासून झुला बनवला होता ना, तर बऱ्याचशा ताई बोलल्या की आम्हाला गणपती डेकोरेशनसाठी पण बरं पडेल, तर ही रिंग किंवा झुला तुम्ही कसं बनवला आहे आम्हाला दाखवा. तर दुसऱ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होता. चला म्हटलं तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ कसं बनवलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे मी. आणि ही रिंग कशाची आहे, स्पोर्ट रिंग मिळते पहा स्पोर्टच्या दुकानामध्ये. तर स्पोर्टचं सामान मिळतं ना, तिथं जर मागितलं ना स्पोर्ट रिंग द्या तर रिंग मिळते. ती रिंग ठेवली मी त्या डब्यामध्ये. आणि त्याआधी त्या डब्यामध्ये मी फॉईल पेपर टाकला होता, म्हणजे जो प्लास्टिकचा डबा आहे ना तो आपल्याला पुन्हा म्हणजे वापरायला लागत असेल ना तर तो आपण काढून घेऊ शकतो. मला लागत नव्हता त्यामुळे मी तसाच ठेवला तो, पण तरी पण मी फॉईल पेपर टाकला होता. तर फॉईल पेपर टाकल्यानंतर जी स्पोर्ट रिंग आहे ना त्याला मी लोखंडाच्या तारी असतात ना त्या 1-2 बांधल्या आणि लोखंडाच्या तारी थोड्याशा लांब लांबच ठेवल्या आणि त्या डब्यामध्ये तशाच ठेवल्या. आणि ती रिंग पण वरून ठेवली आणि त्याच्यामध्ये पुट्टी काढून ओतली, म्हणजे ते एकदम फिट झालं जातं. किंवा आपण सिमेंट काढून पण त्याच्यामध्ये ओतू शकतो, त्यांनी पण एकदम पॅक झालं जातं. आणि अशा प्रकारे मी हे गोल असं बनवलं आहे रिंग आणि त्या डब्यापासून सिमेंटपासून. तर त्यालाच आपण असं डेकोरेशन करू शकतो. एकदा जर बनवून ठेवलं ना, दरवर्षी आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करून गणपती बाप्पांसाठी, त्यानंतर बाळकृष्णांच्या झुल्यासाठी पण वापरू शकतो. तर 2 वर्षापासून मी हीच रिंग आहे ना बाळकृष्णाच्या जन्माष्टमीसाठी झुल्यासाठी पण वापरते. आणि गणपती बाप्पा डेकोरेशनसाठी, म्हणजे गणपती बसवण्यासाठी जे पाठीमागून डेकोरेशन करतात ना त्यासाठी पण हेच वापरते. तर तुम्हाला मी आता हे फोटो दाखवलेत. तर अशा प्रकारे मी सजून मस्त गणपती बाप्पांच्या पाठीमागं ठेवत असते. इतकं भारी वाटतं ना ताईंनो. तर गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ पण मी भरपूर बनवलेले आहेत बरं का, आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. हवं तर तुम्ही चेक करू शकता. म्हणजे कसं गणपती डेकोरेशन पाहिलं ना आपण, आपल्याला पण एक आयडिया येते की आपण कसं करायला पाहिजे बाबा. त्यासाठी आपल्या चॅनलवरती मी गणपती डेकोरेशनचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तर चॅनलवर नक्की चेक करा तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील आणि एक आयडिया पण मिळून जाईल की आता आपण डेकोरेशन कसं करायला पाहिजे. आणि हे पाहता ज्या आर्टिफिशियल झेंडूच्या माळा असतात ना विकत मिळतात पहा, त्या मी एकाला एक जोडल्यात आणि त्या रिंगला अशा गोल 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 गुंडाळते आणि छान असं डेकोरेशन करते. तर ही गोल रिंग कशाची आहे, जी स्पोर्ट रिंग असते ना पहा, कमरेला गोल गोल फिरवतात, तर ती रिंग आहे पहा. अशी मीडियम साईजची आणायची, जास्त मोठी पण नाही आणायची आणि जास्त छोटी पण नाही, मीडियम साईजची आणायची. म्हणजे पाठीमागून गणपती बाप्पांच्या पाठीमागून ठेवली ना रिंग, डेकोरेशन छान वाटेल आणि आपल्याला झुला पण करता येईल. या हिशोबाने आपण रिंग आणायची आणि असं बनवायचं. आपलं गणपती डेकोरेशन झालं म्हणजे गणपती झाल्यावर, बाळकृष्ण जन्माष्टमी झाल्यावर कुठंतरी स्टोरूममध्ये ठेवून द्यायची, पुढल्या वर्षीसाठी कामाला येते पुन्हा ती. ताईंनो, कष्टाशिवाय काहीच नाही. तर आपला चॅनल मी नवीनच चालू केला होता ना, त्यावेळेस मी काहीतरी अशी क्रिएटिव्हिटी दाखवत बसायचे आपला चॅनल ग्रो होण्यासाठी. आणि माझ्या मेहनतीमुळं, देवाच्या कृपेमुळं, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत आले. आणि लवकरच आपले आता 100K कंप्लीट होणार आहेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मला 100K कंप्लीट झाल्यावर सिल्वर बटन मिळणार आहे. तर इथून पुढं पण तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हमेशा असंच राहू द्या. तर स्पोर्ट रिंगला मी असं माळा गुंडाळून डेकोरेशन केलं होतं. आणि ज्या गुलछडीच्या छोट्या छोट्या माळा दिसतात ना पांढऱ्या, त्या पण मी घरीच बनवल्या होत्या. महावीर दुकानी नगरमध्ये. तर तिथं ते फुलांचं पॅकेट मिळतं, ते पॅकेट आणलं होतं आणि ह्या छोट्याल्या अशा फुलांच्या गुच्छाच्या माळी केल्या होत्या, त्या लावल्या होत्या मध्ये मध्ये. आणि मी कुठंतरी हळदी कुंकवाला गेले होते ना, मला हे प्लास्टिकचं असं टोकरी मिळाली होती, तर त्याला साईडने असे फुलं लावले मी. आणि गळ्यात घालायची जी मोत्यांची माळ असते ना खूप मोठी, तर त्या 2 आणल्या होत्या मी आणि त्यांनीच मी असं साईडनी मोत्यांच्या माळीनी बांधलं होतं आणि असा पाळणा केला होता बघा. आणि त्या फुलांच्या टोकरीमध्ये थोडासा कापूस ठेवला, त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवलं आणि बाळकृष्णांना असं ठेवलं होतं. म्हणजे बाळकृष्ण जन्माष्टमीच्या आधी मी हा पाळणा करून दाखवला होता ना, त्यामुळं आपल्या घरामध्ये जी मूर्ती आहे ना बाळकृष्णांची, तीच ठेवली तुम्ही त्याच्यामध्ये दाखवण्यासाठी. आणि छोटे बाळकृष्ण आहेत ना आपले, तर ते पण मी त्याच्यामध्ये ठेवून दाखवले होते. म्हणजे बाळकृष्णांना त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर झोका देता येतो की नाही बाबा, नाही का. तर खाली तो सिमेंटाचा बेस बनवलेला आहे ना आपण डब्यामध्ये, त्यामुळं झोका जरी दिला ना बाळकृष्णांना तरी ती रिंग अशी पडल्या जात नव्हती त्या वजनामुळं. तर इतका छान झुला झाला होता ना. तर ती रिंग मी आत्तापर्यंत तशीच ठेवली आणि आता बाळकृष्ण जन्माष्टमी झाली ना त्यावेळेस तीच रिंग वापरली होती. तर असं
मी व्यवस्थित त्या रिंगला ठेवून देत असते आणि परत परत तीच वापरते मग. तर तुम्ही बघू शकता बाळकृष्णाला किती छान प्रकारे झोका पण देता येत होता, असं झुलावता येत होतं नाही का. तर मस्त अशी रिंग बनवली होती. दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करून ही रिंग डेकोर करू शकतो. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांची मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.